हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहता. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे साहित्य घेतले पाहू शकता. बटाटा घेतलेला आहे एक मी पातळ असा चिरून, वाटाणे घेतलेली आहे छोटी वाटी, मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत, त्याचबरोबर रवा घेतला 1 वाटी, हिरवी मिरची घेतली, जिरं घेतलेले आहे, हळद घेतली, उडदाची सफेद डाळ घेतली 1 चमचा, कढीपत्त्याची पानं घेतली, कोथिंबीर स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे, टमाटा घेतलेला आहे मीडियम साईजचे 2 बारीक चिरून, त्याचबरोबर शेंगदाणे आणि मोहरी घेतलेली आहे. इथे गॅस पेटवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. आणि आपल्याला खूप छान अशी नाश्त्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. गॅसवर कढई ठेवून घेतली पाहू शकता. आणि कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. इथे 1 पळी मी तेल टाकून घेणार आहे. कारण हे 1 पळी तेल कशासाठी टाकले तर रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर पाहू शकता इथे रवा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हो रवा एकदम छान गोल्डन कलर येस्तोवर मस्त भाजून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. कारण कसं रवा जर भाजला ना रेसिपीला खूप छान टेस्टी येते आपल्या पदार्थाला. त्याच्यामुळे कच्चा रवा ठेवायचा नाही, छान भाजून घ्यायचा आहे. आणि एकदम फास्ट गॅसवर नाही भाजायचा मैत्रिणींनो, मीडियम गॅसवरच आपल्याला हे रवा भाजून घ्यायचा आहे. फास्ट गॅसवर कसा रवा खाली लागतो आणि एवढा भाजला जात नाही, कच्चा राहतो, करपला पण जातो तो. त्याच्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरच रवा छान भाजून घ्यायचा आहे. तर पाहू शकता रवा छान आपला भाजून झालेला आहे. तर आपल्याला आता ताटामध्ये काढून घ्यायचं आहे का. सर्व रवा काढून घेतला आहे मैत्रिणींनो. त्याचबरोबर आपल्याला त्याच कढईमध्ये आता तेल टाकून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. त्यानंतर तेल तापल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. बघा 1 चमचा मी मोहरी टाकून घेते. मोहरी छान तडतडली ना मैत्रिणींनो मग जिरं टाकून घ्यायचे 1 चमचा. जिरं पण छान फुललं ना की त्यानंतर सफेद उडदाची डाळ घेतली बघा ती सफेद, ती 1 चमचा ती टाकून दिली. हिरवी मिरची टाकून दिलेली आहे. त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत आणि हे तेलावर छान परतून घ्यायचे. उडदाची डाळ सफेद 1 चमचा का टाकली मैत्रिणींनो, ती ह्या नाश्त्यामध्ये खायला खूप छान लागते दाताखाली आल्यावर. छोटी वाटी आपण शेंगदाणे टाकून घेतलेत पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आपल्याला 1 वाटी वाटाणे टाकून घ्यायचेत. बघा छोटी वाटी आहे, 1 वाटी वाटाणे टाकलेत. त्यानंतर हे छान परतून घ्यायचे आपल्याला. मीडियम साईजचे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले ते टाकून दिलेले आहेत. कांदा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही. त्यानंतर बटाटा चिरून घेतलेला पातळ अशा छोटे छोटे फोडी करून तो टाकून दिलाय. आणि हे तेलावर मैत्रिणींनो छान 1-2 मिनटं छान परतून घ्यायचे. म्हणजे बटाटा आणि वाटाणा 50 ते 70% छान शिजतो. त्यानंतर झाकण ठेवून घ्यायचे आणि वाफेवर वाटाणा बटाटा शिजून द्यायचे आपल्याला. जरा पाहू शकता तुम्ही छान मिक्स करून घ्यायचे एकदा. त्यानंतर इथे टमाटे टाकून घ्यायचे आपल्याला. मी मीडियम साईजचे 2 टमाटे छोटे कापून घेतलेले ते टाकून दिलेत. आणि टमाटा पण छान परतून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो खूप सोपी रेसिपी आहे ही नाश्त्याची. त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया 1-2 मिनटं. 2 मिनटाच्या नंतर परत आपल्याला झाकण खोलून पाहायचं आहे आणि छान हे परत एकदा मिक्स करून घ्यायचे आपल्याला. मैत्रिणींनो चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. आपण परत झाकण ठेवले आणि 1 मिनिटांनी परत झाकण खोलून पाहायचे. व्हिडिओ जर आवडला मैत्रिणींनो ह्यो नाश्त्याचा तर मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना शेअर करा. छान छान कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच करा. तर त्याचनंतर आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची. बघा 1 चमचा मी हळद घेतलेली आहे. हळद पण छान परतून घ्यायची तेलावर. त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं 1 मिनिट.
1 मिनिटाच्या नंतर परत आपल्याला झाकण खोलून हे छान मिक्स करून घ्यायचे। तर आपला बटाटा आणि वाटाणा बघा 70 ते 80% मस्त शिजलंय। त्यानंतर परत झाकण ठेवून घ्यायचे मैत्रिणींनो। मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी केली आहे का नाश्त्याची? मला कमेंट करून नक्कीच सांगा। नसन केली तर एकदा करून पहा, खूप टेस्टी होती। हे छान मिक्स करून घ्यायचे, पाहू शकता अशा पद्धतीने। त्यानंतर इथे पाणी टाकून घेतले बघा। पाणी मी गरम करून टाकलेले आहे, थंड पाणी टाकायचं नाही बिलकुल पण। आणि हे छान मिक्स करून घ्यायचे। 1 वाटी रवा होता माझा, तर मी इथे 2 वाट्याचं 2 ते 2.5 वाटी मी पाणी टाकलेलं आहे। कारण रवा एकदम असा फटफटीत करायचं नाही आपल्याला, थोडासा ओलसरच रवा करायचा आहे। उपीट बनवायचे मैत्रिणींनो। कोथिंबीर टाकून घेतली बघा मी, चवीनुसार मीठ टाकून घेतले। उपीट म्हणा, उपमा म्हणा, ते हे छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने। तुम्ही काय म्हणता ते। ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि उकळी काढून घ्यायची आपल्याला। तर पाहू शकता छान उकळी आलेली आहे। उकळी आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे मैत्रिणी, हे एकदा छान मिक्स करून घ्यायचे। आणि त्यानंतर आपल्याला इथे वाटाणा बघा शिजलाय का, बटाटा पण शिजलाय आपला, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर इथे रवा टाकून घ्यायचा आहे आपल्याला, थोडा थोडा करून असा, एकदम रवा ओतू नका, थोडं थोडं करून टाकायचं आणि चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। मैत्रिणींनो, खरंच अशा पद्धतीने एकदा करून पहा, खूप छान लागतो हो, टेस्टी होतो। पाणी बऱ्यापैकी हे झालेलं आहे त्यातलं उपम्यातलं। जरा एक वाफ काढून घ्यायची आपल्याला, झाकण ठेवून घ्यायचे 1 मिनिट। 1 मिनिटाच्या नंतर परत खोलून पाहायचे, परत झाकण ठेवून घ्यायचे 1 मिनिट। तर ते आपल्याला आता काय करायचं, 1 चमचा मी इथे गावरान तूप घेतलेले आहे, तूप टाकून घ्यायचे बघा। मैत्रिणींनो, तुपाने कशी मस्त टेस्ट येते उपम्याला, तुम्ही पण 1 चमचा असं टाकत जा। त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची बघा भरपूर सारी। उपमा झाल्याच्या नंतर आपल्याला वरून परत कोथिंबीर टाकायची, आपण पहिलं पण कोथिंबीर टाकलेली। आणि हे छान सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला। तर मैत्रिणींनो, ही उपम्याची रेसिपी नाश्त्याची कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा, व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। आणि आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा मैत्रिणींनो। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू।